वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण क्लास 12 इंग्लिशमध्ये महत्त्वाचा टॉपिक रायटिंग स्किल चालू करणार आहोत, जो की इंग्लिश पेपरमध्ये पूर्ण 16 मार्काला येत असते आणि त्यामध्ये कशाप्रकारे त्या क्वेश्चनला कशाप्रकारे तुम्ही अटेम्प्ट करणार, त्यामध्ये काय सोप्या ट्रिक्स असतील आणि प्रत्येक रायटिंग स्किल आपण कशा प्रकारे सॉल्व करू शकतो आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. तर वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. रायटिंग स्किलचा हा पहिला व्हिडिओ ज्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत आणि जो रायटिंग स्किल आहे त्यामध्ये आपण ईमेल रायटिंग आज पाहणार आहोत, काय असते, कशा प्रकारे असते आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर रायटिंग स्किल सेक्शन 3 तुमच्या पेपरमध्ये येणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे काही तुमचे मार्क्स असतील ते 16 मार्क्स असतील. हा क्वेश्चन नंबर 4 असेल. त्यामध्ये ए बी सी अँड डी असे 4 क्वेश्चन्स असतील. ए मध्ये 3 ऑप्शन असतील, बी मध्ये 3 असतील, सी मध्ये 3 असतील आणि डी मध्ये सुद्धा 3 असतील. याच्या अगोदर आपण पेपर पॅटर्न वरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये तर मी तुम्हाला रायटिंग स्किल कोणकोणत्या असतात, त्यामध्ये कशा प्रकारे अटेम्प्ट करायचं आणि काय अटेम्प्ट करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे, तुम्ही तिथून ते चेक करू शकता. तर क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये यामध्ये काय काय ऑप्शन राहणार आहेत, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू रायटिंग. हे 3 ऑप्शन्स असतील. या तिन्हीपैकी कोणताही एक अटेम्प्ट करायचा आहे आणि त्या प्रत्येकाला 4 मार्क्स असतील. म्हणजे कोणताही एक अटेम्प्ट केला तर त्याला किती मार्क, 4 मार्क. ठीक आहे. तर ईमेल रायटिंग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ईमेल रायटिंग ही असते 4 मार्कासाठी आणि ते 4 मार्क कशा प्रकारे असतात, तर जो काही तुम्ही कॉन्टेंट लिहिता त्याच्यासाठी 2 मार्क असतात. सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ आयडिया म्हणजेच तुमचे जे काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक होता कामा नये, कोणतंही वाक्य कुठेही लिहिता कामा नये. तुम्ही जे वाक्य जिथं पाहिजे, जशा प्रकारे पाहिजे ते वाक्य, ते सेंटेन्स तसंच लिहिण्याला महत्त्व असते. त्यालाच आपण काय म्हणतो असतो, फ्लो म्हणत असतो किंवा सिक्वेन्स म्हणत असतो. त्याच्यानंतर काय, ॲप्रोप्रिएट टेन्सेस म्हणजेच काय, ग्रॅमॅटिकल मिस्टेक कुठेही होऊ द्यायच्या नाही. लँग्वेज जे काय आहे ते आपली स्पष्ट, सुंदर आणि समजण्यासारखी असली पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, तुमचा जो पेपर आहे तो पूर्ण प्रेझेंटेशनचा पेपर आहे. जो लँग्वेज पेपर असतात त्यामध्ये कळत न कळत जे काही तुम्ही प्रेझेंट करतात त्याच्यावरती इम्प्रेशन एक्झामिनरवर जात असते. आणि कळत न कळत जर तुमचं हँडरायटिंग चांगलं असेल, तुमचा सिक्वेन्स चांगला असेल, तुमचा फॉर्मॅट बरोबर असेल आणि जर तुम्ही चांगल्या अक्षरात आणि जर बरोबर पद्धतीने लिहिला असेल तर कळत न कळत ते इम्प्रेशन एक्झामिनरवर पडत असते आणि ते तुम्हाला 1-2 तुमच्या पूर्ण 80 मार्काच्या पेपरमध्ये तुम्ही कमीत कमी 5 ते 7 मार्क इझिली घेऊ शकता, फक्त तुमच्या प्रेझेंटेशन स्किलवरती. ठीक आहे. त्याच्यामुळे लँग्वेजचे जेवढे पेपर आहेत त्यामध्ये प्रेझेंटेशनवर फोकस करा. आणि हा जो ईमेल रायटिंग आहे तो लेटर रायटिंग सारखाच आहे. जसं तुम्ही 10वी मध्ये लेटर रायटिंग सॉल्व्ह केलं होतं, आता 12वी मध्ये ईमेल आलेला आहे. ठीक आहे. यामध्ये वेगळं असं काही नाही, थोडासा फॉर्मॅट चेंज होतो, पण कॉन्टेंट तुम्ही तो जो काही ईमेल रायटिंगला लिहू शकत होते तो इथे लिहू शकता, त्यामध्ये काही वाद नाही. ठीक आहे. आता लेटर रायटिंग मध्ये पण 2 पार्ट कोणकोणते, की लेटर नेमकं लिहायचं कोणाला. एकतर कोणतं फॉर्मल लेटर पण असू शकते, इनफॉर्मल पण असू शकते. कसं, जसं की तुम्ही कुठं जॉबसाठी ईमेल लिहिता, रेझ्युमे पाठवता, तिथं मग तुम्हाला काय थोडं फॉर्मॅलिटी फॉर्मल लिहावं लागतील ईमेल. आणि जर तुम्ही फ्रेंड्सला लिहित असाल तर तुम्ही इनफॉर्मली जसं आपण लेटर लिहित होतो नेमकं तसंच. तर पहा इथे फॉर्मॅट दिलेला आहे. फॉर्मॅट काय सांगतो, फ्रॉम म्हणजे जो काही पाठवणारा आहे, ईमेल जो पाठवणारा आहे त्याचा ईमेल आयडी अगोदर असेल. त्याच्यानंतर टू ज्याला पाठवत आहे त्याचा, म्हणजे रिसिव्हर्स जो ज्याला तो ईमेल मिळणार आहे त्याचा तो काय असणार, ईमेल आयडी असणार. त्याच्यानंतर सी, हे सी असते. सी म्हणजेच काय, कार्बन कॉपी. कार्बन कॉपीच म्हणजे काय, इथं ओ झालेला आहे, सी करा. कार्बन कॉपी म्हणजे काय, ज्यामध्ये जो काही सेंडर आहे त्याला तो मेसेज किती जणाला पाठवायचा त्या सगळ्यांच्या ईमेल आयडी इथं असतील.
म्हणजे समजा मला 5 जणाला ईमेल पाठवायचा आहे, तर मी एकच ईमेल मला जर 5 जणाला पाठवायचा असेल तर मी 5 ईमेल आय डीज इथे लिहिणार आहोत आणि इथं 5 ईमेल आय डी जर मी CC मध्ये टाकल्या तर याचा अर्थ असा होतो की ॲट अ टाइम मी तो जो ईमेल आहे तो 5 जणाला सेंड करू शकतो. ठीक आहे, आणि ते 5ही जणाला दिसणार की हा ईमेल कुणाकुणाला सेंड केला गेला. त्याच्यानंतर आहे ब्लाइंड कार्बन कॉपी BCC म्हणजे काय, ज्यामध्ये असं सांगितलं जाते समजा मलाच एखाद्याला ईमेल पाठवायचा आहे आणि मी काय करतोय 5 जणाला पाठवला. ठीक आहे, समजा माझ्या घरी कोणता कार्यक्रम आहे तर मी त्यामध्ये काय केलेलं आहे 5 जणाला ईमेल पाठवला, इन्व्हिटेशन दिलं आहे की माझ्या घरी तुम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहा. तर त्यामध्ये मी काय केलेलं आहे 5 जणांचे ईमेल टाकले. पण ब्लाइंड कार्बन कॉपी मध्ये जेव्हा मी ईमेल्स टाकणार तेव्हा कुणालाही नाही समजणार की यामध्ये किती जणाला मी ईमेल पाठवला. प्रत्येकाला वाटणार तोच ईमेल फक्त मला आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये दुसरा कोणाचाही ईमेल आय डी त्यांना दिसणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट, टायटल ऑर द रिझन फॉर रायटिंग अँड मेल. तुम्ही कशासाठी लिहिता पत्र, ते ईमेल कशासाठी लिहिता ते. आणि एक महत्वाची गोष्ट, ईमेल म्हणजे काय हे लक्षात घ्या. ईमेल म्हणजे असते इलेक्ट्रॉनिक मेल. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक मेल त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याच्यानंतर सॅल्युटेशन, वर्ड लाईक डिअर, रिस्पेक्टेड, हाय एक्सेट्रा. त्याच्यानंतर येणार मेन कॉन्टेंट ऑफ द ईमेल. आता इथून चालू होणार तुमचा ईमेल. त्यामध्ये तुम्ही इंट्रो देणार, मॅटर इन डिटेल आणि कन्क्लुजन, हे 3 झाले. त्याच्यानंतर मग क्लोजिंग, एंडिंग स्टेटमेंट आपल्याला काहीतरी द्यावं लागेल. त्याच्यानंतर अटॅचमेंट, जसं तुम्ही कोणा कंपनीमध्ये जॉबसाठी जाता आणि तिथं तुम्ही अटॅचमेंट म्हणून काय देणार, जे काही तुमचं डिग्री सर्टिफिकेट असेल ते देणार, किंवा तुम्ही काही स्किल्स शिकलेले आहात त्याचं जे काही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणार तुम्ही त्यांना ते देणार. आणि त्याच्यानंतर सिग्नेचर लाईन, सेंडर्स नेम, सिग्नेचर अँड अदर डिटेल्स ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे जर त्या कंपनीला तुमच्याशी कॉन्टॅक्ट साधायचा असेल तर अजून काय काय कोण्या मेथडने ते अप्लाय करू शकतात, अशा प्रकारचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा पूर्ण फॉर्मॅट समजला असेल. तर याच्यानंतर इझी मेथड टू राईट अन ईमेल, जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला पूर्ण ट्रिक नुसार करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त लोड घेण्याचं टेन्शन नाही आहे. इथूनच तुम्ही सगळं करून जायचं. एक्झाम जेव्हा तुम्ही देशाल आणि एक्झाम हॉलमध्ये जेव्हा बसशाल तेव्हा तुमच्याकडे एवढा टाइम नसतो की तुम्हाला विचार करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही टाकणार, त्याच्यामध्ये लिहिणार. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हा जो ईमेल रायटिंगचा पार्ट आहे तो तुमच्या पेपरचा सेकंड लास्ट टॉपिक आहे. सेकंड लास्ट टॉपिक म्हणजेच काय, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर सॉल्व्ह करून येईपर्यंत बराच वेळ जातो. त्याच्यामुळे तुम्हाला इथं विचार करण्याची गरज नाही, डायरेक्टली टॉपिक उचलणार आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती असलं पाहिजे की मला यामध्ये काय काय लिहायचं आणि कशा कशा प्रकारे लिहायचं. ठीक आहे, याची प्रॅक्टिस घरूनच करून जा. तर तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये खूप चांगल्या प्रकारे असं लिहू शकता, हाऊ आर यू, आय एम फाईन अँड आय होप एव्हरीवन इज इन गुड हेल्थ. आय एम टायपिंग दिस मेल टू यू माय फ्रेंड आफ्टर अ लॉंग टाइम. आता यामध्ये जो फ्रेंड आहे याचं तुम्ही चेंज करू शकता आणि हे सगळं इन्फॉर्मल साठी आहे. ठीक आहे, हे इन्फॉर्मल मेल साठी तुम्ही कोणत्याही मित्राला लिहू शकता, तुमच्या रिलेटिव्हला लिहू शकता, अशा प्रकारे लिहू शकता. आणि जे काही इंट्रो आहे, जे काही स्टार्टिंग आहे, एकदम सुंदर अशी, आणि तुम्ही याला पाठ केलं तरी चालेल, म्हणजे हे तुम्ही प्रत्येक जागी अप्लाय करू शकता, त्याच्यामुळे काही वादच नाही. त्याच्यानंतर कन्क्ल्युजन मध्ये काय, कन्वे माय रिगार्ड्स टू अंकल अँड आंटी अँड लॉट्स ऑफ लव्ह टू सोनू अँड मनू, इगरली वेटिंग फॉर युअर रिप्लाय, मिस यू ऑल. जर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जे काही कन्क्ल्युजन आहे, शेवटच्या जे लाईन्स असतील ते इथं दिलेलं आहे. म्हणजेच काय, जे काही अंकल आणि आंटी आहेत त्यांना माझा नमस्कार सांगा, जे काही सोनू मोनू आहेत त्यांच्यासाठी इथं प्रेम दाखवलेलं आहे, आणि मी तुमच्या मेसेजसाठी किंवा मेलसाठी मी नाही का खूप वेट करत आहे, अशा प्रकारे इथं इगरनेस दाखवलेली आहे. ठीक आहे, आणि मिस यू ऑल, हे जर तुम्ही अशा प्रकारचे स्टेटमेंट टाकले तर तुमचे मार्क कटण्याची शक्यता खूप कमी आहे, म्हणजे ते काटूच शकत नाहीत मार्क. ठीक आहे, याच्यानंतर क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. रायटिंग अन ईमेल टू युअर फ्रेंड
100 to 150 words about your proposed trek. You can take help to the points given below. You keep your presence informed about it by adding them in BCC. इकडे पहा, जसं मी तुम्हाला ब्लाइंड कार्बन कॉपी सांगितलं होतं आणि हा क्वेश्चन PYQ मधला आहे. ठीक आहे, हा जो तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही ट्रेक आहे त्या ट्रेकच्या रिलेटेड तुम्हाला इथं विचारलेलं आहे. अ ट्रेक इन द फॉरेस्ट ऑफ कोडिनकला, टाइम अँड ड्युरेशन, टाइप ऑफ ट्रेक, सायकल, मोटर बाईक और वॉक, या तिन्ही पैकी तुम्ही काहीही वापरू शकता. ठीक आहे. फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड, या ट्रॅक मध्ये काय काय फॅसिलिटीज असतात, लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन आणि फी किती असणार हे तुम्हाला दिलेलं आहे. याच्यावर तुम्हाला ईमेल लिहायचा. त्याच्यानंतर पहा, टू कुणाला लिहिला, rohan@gmail.com, shiv@aho, इथं टाकले ईमेल. त्याच्यानंतर ब्लाइंड कार्बन कॉपी मध्ये सुद्धा काय टाकलेलं आहे, तुमचा ईमेल टाकला. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय, ट्रेक टू कोडाई. हाय ऑल, इथं ऑल का टाकलं, कारण याच्यामध्ये सर्व जणांचे ईमेल्स आहेत. हाऊ आर यू, आय एम फाईन, I hope everyone is in good health. I am typing this mail to you, my friend, after a long time. As I told you, I am planning to go on cycling. इथं जे काही मी तुम्हाला याच्यामध्ये जे काही सिक्वेन्स दिसेल तो सिक्वेन्स जो आहे तो एकामागे एक आणि जेणेकरून तुम्हाला ते समजेल असा दिलेला आहे. म्हणजे हे काय एकदम इझी लँग्वेज आणि सांगण्यायोग्य आणि एक्झामिनरला समजण्यासारखी आहे आणि फ्लो कुठेही तुटलेला नाही आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारचं आहे. त्याच्यानंतर पहा, याच्यामध्ये जे मेन बॉडी लिहिलेली आहे इथं शेवटी काय सांगितलं आहे, माय ब्रदर विल बी विथ अस, माझा भाऊ सुद्धा आपल्या सोबत असेल. अँड ही हॅज डन सिमिलर ट्रेक बिफोर. ही सेज दॅट इट्स वंडरफुल एक्सपिरियन्स. हिअर आर द डिटेल्स. इथं मी काय सांगितलंय, हिअर आर द डिटेल्स, आणि त्याच्यानंतर मी डिटेल दिल्या, पण कशा प्रकारे लिहिलं ते पहा. डिटेल्स म्हणजे तुम्हाला एकाच लाईन मध्ये द्यायच्या का सगळे एकामागे एक, तर नाही. त्याला डिटेल्स मध्ये सुद्धा थोडं प्रेझेंट करते वेळी थोडं चांगल्या प्रकारे. प्लेस इथं दिलाय कोडईकनल फॉरेस्ट. त्याच्यानंतर टाइम ऑफ डिपार्चर 5 AM शार्प ऑन 14 ऑक्टोबर. प्लेस ऑफ डिपार्चर माय होम. ड्युरेशन ट्रॅक 3 दिवसाचा ट्रॅक असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑल सायकल टू बी चेक्ड अँड मेंटेन्ड. वी विल बी स्टेइंग ऍट द स्टुडंट्स हॉस्टेल. ठीक आहे. इथं काय दिलं आहे, जे काही पूर्ण तिथली फॅसिलिटीज आहेत ते सगळं सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे तुमचे 2 पॅरेग्राफ तयार झालेले आहेत. आणि शेवटचा जो कन्क्लुजन आहे, कन्वे माय रिगार्ड्स टू फॅमिली मेंबर्स दिलाय. तिथं मी काय दिलंय, कन्वे माय रिगार्ड्स टू अंकल अँड आंटी. लॉट्स ऑफ लव्ह टू सोनू अँड मेनू. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय गाईज. दिस इज वंडरफुल अपॉर्च्युनिटी, सो डोंट डिले. इकडे पहा, जर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे, जर तुमची इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही काही वाक्य ऍड करू शकता. जसं मी इथं काही 1-2 एक्स्ट्रा वाक्य ऍड करून दिलेले आहेत. पण इंग्लिश जर आपली तोडकी मोडकी असेल आणि आपल्याला मार्कही चांगले घ्यायचे असतील तर जसं मी इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन दिलं आहे ते तंतोतंत पाठ करून जा, जेणेकरून तुम्हाला टेन्शनच राहणार नाही. ठीक आहे. सी यू ऑल हे असं शेवटला काहीतरी टाका, म्हणजे कसं मिस यू ऑल, सी यू ऑल. आता हे नाही का तुमच्या त्या सब्जेक्ट नुसार हे इथला जो काही पॉइंट आहे तो निघणार आहे. ठीक आहे. युअर्स फेथफुली XYZ. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, इथं अजून एक तुम्हाला काय दिलाय क्वेश्चन. रीड द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड प्रिपेअर अ लेटर ऍप्लिकेशन टू बी सेंट बाय ईमेल. यूज इन्फॉर्मेशन गिवन बिलो इन द CV. Situation vacant, wanted, civil engineer, preferably with 2 years experience. Write to the manager, Kumar, construction company, Andheri, Mumbai 400069.
आता पहा, या ईमेल वरती तुम्हाला काय पाठवायचं, या ईमेल वरती तुम्हाला तुमचा रेझ्युमे पाठवायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे सिव्हिल इंजिनियर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ज्याचं नाव आहे CV रेझ्युमे काय असेल, नाव, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि इंटरेस्ट हे सगळं दिलेलं आहे. याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तो ईमेल लिहायचा आहे. पहा इथे जसा ईमेल दिलेला आहे तसा इथे ईमेल टाकलेला आहे. जसं इथे ईमेल काय दिलेला आहे पहा, इकडे पहा, kumcons@abc, kumcons@abc, त्याच्यानंतर ब्लाइंड कार्बन कॉपी, त्याच्यानंतर स्वतःचा जो काही ईमेल ऍड्रेस आहे तो ईमेल ऍड्रेस टाकल्याच्या नंतर आता ईमेल आपण कशासाठी टाकतो, ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ सिव्हिल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियरची पोस्ट मिळवण्यासाठी आपण काय टाकत आहोत, इथे ईमेल टाकत आहोत. आता हा काय झाला, फॉर्मल ईमेल झाला. ठीक आहे, यामध्ये आपण ते यूज करू शकत नाही जे इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन मी तुम्हाला सांगितलं. सर, this is with reference to your advertisement, the Indian Express, dated 2nd March 2020. I wish to apply for the post of civil engineer in your company. ठीक आहे. आता इकडे पहा, हा जो तुमचा जो काही ऍडव्हर्टाइजमेंट आली होती ते मी कुठं पाहिली, द इंडियन एक्सप्रेस पेपर मध्ये पाहिली आणि त्यामध्ये मी काय केलेलं आहे, त्यामुळे मी इथे काय केलं आहे, या कंपनीला पोस्ट साठी माझा रिझ्युमे पाठवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आय एम सिव्हिल इंजिनियर, तुमच्या क्वालिफिकेशन्स इथे दिलेले आहे आणि सर्व प्रकारचे इथे टाकलेलं आहे. ठीक आहे. आय एम सिव्हिल इंजिनियर विथ अ फर्स्ट क्लास 66% फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. आय कम्प्लिटेड माय BE इन इयर 2018, after which I worked for 2 years as a trainee in a bank that specialized in home loans. I have been working in a construction company in Pune as a engineer supervisor for the past 2 years. I know seek to improve my prospects. त्याच्यानंतर इथे काय दिलेलं आहे, इथे तुमचा मेन बॉडी यामध्ये सुरुवातीपासूनच चालू होईल आणि त्याच्यानंतर पहा थँक्यू. आता तुम्ही शेवटी काय वापरू शकता, याच्यात जे काही दिलेले आहे ना, इकडे पहा थँक्यू युअर्स फेथफुली, हे काय करणार तुम्ही, इकडे पहा इथे थोडं याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक झालेली आहे. पहा इथे ऍड्रेस लिहायचा आहे. थँक्यू झाल्याच्या नंतर शेवटी तुम्ही काय देणार, जे काही तुमचे फॉर्मल ईमेल्स जे काही असतील त्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, थँक्यू शेवटी लिहिणार. जसं आपण सी यू ऑल, मिस यू ऑल इनफॉर्मल मध्ये लिहित होतो तसं यामध्ये काय लिहिणार, थँक्यू लिहिणार. त्याच्यानंतर पहा युअर्स फेथफुली आणि त्याच्यानंतर हे जे नाव आहे ते नाव लिहिल्याच्या नंतर त्याच्या खालीच ऍड्रेस येईल, जिथं जिथं कॉमा आहे प्रत्येक लाईन खाली 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 तुम्ही नेणार. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, जे काही अटॅचमेंट आपण लावणार आहोत तो मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे. ENCL म्हणजे काय, जे काही तुमचे डिपार्टमेंट जे काही फोटोकॉपीज आहेत ना, जे काही तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचं आहे ते तुम्ही लावू शकता. डिग्री सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे दोन्ही तुम्ही तिथं अप्लाय करणार. त्यानंतर 3 प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2025 मध्ये जो क्वेश्चन आलेला आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पहा, इमॅजिन यू आर अ सेक्रेटरी ऑफ अ literary association of your junior college on an occasion of World Poetry Day. You have organized poetry recitation competition as a secretary of a association. Draft an email to invite a famous poet. Inaugurate the function. गिव्ह द डिटेल ऑफ द फंक्शन. तुमच्या कॉलेजमध्ये एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तो काय करायचा आहे, मॅनेज करायचा आहे. कोणता, वर्ल्ड पोएट्री डे, आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एका फेमस पोएटला बोलवायचं आहे, त्याला ईमेल लिहायचा आहे, त्याला कन्व्हिन्स करायचं आहे, त्याला बोलवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2024 मध्ये आलेला क्वेश्चन, ड्राफ्ट अन ईमेल to manager of a company to request him or her to give you an opportunity as an apprentice to serve you as a experience for your career development. हा विषय असेल तुमचा. त्याच्यानंतर 2023 चा क्वेश्चन आहे, हा तुम्हाला वाचायचा आहे आणि याला सुद्धा अटेम्प्ट करायचा आहे. त्यानंतर
हे लेक्चर इथंच संपत आहे. थँक्यू सो मच फॉर listening this and watching this video patiently. If you don't like this channel, please like and subscribe to our channel. Thank you very much for today's lecture. Thank you.